तुम्ही अशी जागा शोधताय का जिथे बाईक राईड पण झाली पाहिजे आणि छोटी ट्रिप सुद्धा? नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. सकाळी लवकर निघायचा प्लॅन होता, पण जरा उशीरच झाला. नाश्ता केला, पटपट तयार झालो आणि अंबरनाथ सोडलं. मध्ये पेट्रोल भरायला थांबलो. अंबरनाथ ते मुंबई आग्रा हायवेला जाण्यासाठी आम्ही 3 झाडी रस्त्याने गेलो. आम्ही थोड्याच वेळात टिटवाळ्याला पोहोचलो. जवळपास तासभर प्रवास केल्यावर आम्ही मुंबई आग्रा हायवेला लागलो. मला हा रस्ता आवडतो, एकदम सुसाट रस्ता आहे. आसनगावला आल्यावर हे माझं डिप्लोमाचं कॉलेज असं हात करून दाखवण्याचं शास्त्र अमोलने याही वेळेस मोडलं नाही. हायवेने जाणाऱ्या ट्रकवरच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बघत आमचा प्रवास सुरू होता. बघता बघता कसारा घाट आला आणि सुसाट प्रवासाला इथे थोडा ब्रेक लागला. घाटात खूप ट्रॅफिक होतं. बाईकवर प्रवास करण्याचा हाच फायदा असतो. आम्ही कोपऱ्यातून गाडी काढून पुढे गेलो. पुढे आल्यावर समजलं एक मोठा ट्रक आडवा झाल्यामुळे ट्रॅफिक झालं होतं. ट्रॅफिक मधून बाहेर आल्यावर आम्ही ब्रेक घेतला. कचरा घाटाच्या शेवटी एक गोल घुमटाकार विहीर आहे, तिथे आम्ही गेलो. जरा आराम केला, पाणी प्यायलो. ही विहीर अहिल्यादेवी होळकर यांनी 250 वर्षांपूर्वी थळघाटातून प्रवास करण्यासाठी बांधली आहे. आज पण ही विहीर वापरात आहे. जरा थांबून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. अरे यार, आम्ही चाललोय कुठे हेच सांगायला विसरले ना मी. तर जवळपास 3 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो नाशिकला. इथे आम्ही आमचा मित्र सागरला भेटलो. कडकडून भूक लागली होती. घरी पोटभर जेवलो आणि आम्ही नाशिक फिरायला निघालो. भेटूया पुढच्या भागात. मस्त नाशिक फिरूया. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.